हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज सुट्टी होती मला, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर त्यानिमित्त सुट्टी होती आणि सगळं काही घरातले कामं आवरल्यानंतर आज मी घेतला होता बीटचा ज्यूस करायला. आज म्हणजे तो दररोजच असतो, पण मग मी काय करते, हे सगळं असं कटिंग करून ठेवते. म्हणजे सकाळी सकाळी फक्त घ्यायचं आणि मिक्सरला फिरवलं की होऊन जातं. कारण सकाळी स्वयंपाक करायचा असतो, माझा आवरायचं असतं, राज पण असतो आणि त्यामध्ये ह्याला वेळ द्यायला जमत नाही. कारण मग त्याची साल काढा, त्याचे तुकडे करा, वेळ जातो ह्याच्यामध्ये. मग मी काय करत असते, असा वेळ मिळाला की असे काप कट करून ठेवते आणि मग कट केलं की फक्त घ्यायचं आणि त्याचा ज्यूस बनवायचा. आता हा ज्यूस उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळ्या ऋतूंमध्ये घरात केला जातो. कारण उन्हाळ्यामध्ये तर हा फायदेशीर आहेच. कारण काय होतं, आता उष्णता खूप वाढली, सगळीकडेच भयानक ऊन आहे, 40+ टेम्परेचर गेले. तर त्याच्यामुळं काय होतं की बीट आणि गाजरनी शरीर हायड्रेट राहायला मदत होती. त्याचबरोबर जो काही उन्हामुळे विकनेस येतो किंवा जो काही थकवा वगैरे जाणवतो तर तो जाणवत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर बेस्ट आहेच, पण बाकी इतर सीझनमध्ये पण हेल्पफुल आहे. कारण स्किनसाठी, हर्टसाठी, लिव्हरसाठी बीटरूट आणि कॅरेट ऑलवेज बेस्टच आहेत. त्याचबरोबर आपलं HB वाढवण्यासाठी आणि वुमनसाठी मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर करण्यासाठी पण खूप हेल्पफुल ठरतं. आणि त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. तर हे असे कट करून ठेवते मी. त्याची साल काढली आहे बीटची आणि असे बारीक तुकडे करून ठेवलेत गाजरचे पण. कारण सलाडमध्ये जरी आपण म्हटलं तरी दररोज नाही खाल्लं जात, कारण बीटची टेस्ट चांगली लागतच नाही. मग ह्याच्यामधून तरी शरीरामध्ये बीट जातं, म्हणून मी हे असं करत असते. आणि मला पण आता सवय झाली, त्यामुळं दररोज मी पण घेते. त्याचे राजचे डॅडा पण दररोज घेतात आणि राजला पण आवडतं, पण त्याला थोडंसं त्याच्यामध्ये गूळ टाकून देते, म्हणजे बीटची जी टेस्ट आहे ती येत नाही. मग असं पितो. कधी कधी संगीताताई घेतलं तर घेतात, नाही तर नाही, त्यांना नाही आवडत बीटची टेस्ट. मग शक्यतो आम्हीच घेत असतो. आणि म्हटलं आज चला, आज बनवणारच होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. कारण असं बीट कोणाच्यानेच खाल्लं जात नाही, असा कोणाचा आवडता पदार्थ तर नाहीच आहे बीट. तर आता हे सगळं कट करून झालं आहे आणि ज्यूस पण बनवायचा होता, तर म्हटलं चला आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे जे ऑलरेडी कट करून ठेवलेले तुकडे आहेत तर ते असे थोडेसे घ्यायचे, गाजरचे थोडेसे, आणि साधारण 1 बीट जे आहे तर ते घेते मी दररोज. आणि ते सगळं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि खूप हेल्पफुल आहे, खूप लवकर होतो आणि थोडी भूक पण कमी लागते. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, मिक्सरला फिरवून घेतलं, 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आणि लगेच ब्लेंड होतं ते, त्याला फारसा वेळ पण नाही लागत. आणि असं गाळून घ्यायचं आहे. आता गाळणीने सगळा जो रस आहे तर तो निघत नाही, म्हणून मी असं हे एका कपड्याने गाळून घेते. सुती गमजा आहे आपला, तर तो सेपरेट त्याच्यासाठीच केलेला आहे. म्हणजे त्याने काय होतं ना, असं सगळं पिळून त्याच्यातला रस काढता येतो, गाळणीने निघत नाही एवढा व्यवस्थित. त्याच्यामुळं मी गमजाने गाळून घेते आणि गमजाला डाग वगैरे काही पडत नाहीत. आणि राहिलेलं जे मिक्सरच्या भांड्याला बाजूने चिकटलेलं आहे ते पण सगळं पाणी टाकून त्याच्यामध्ये गाळून घेतलं आहे. आणि हा झाला आपला बीटचा ज्यूस तयार. हे असं ना पिळून घेता येतं, गाळणीमध्ये असं घेता येत नाही, म्हणून मी ह्या गमजामध्येच घेते. आता बरेचसे जण काय करतात, हा गमजामध्ये राहिलेला जो त्याचा चोथा आहे तो पण वापरतात. तर तो जो राहिलेला चोथा आहे तर त्याच्यामध्ये काय करतात, मीठ तिखट वगैरे टाकून त्याला असं शालो फ्राय करतात आणि पराठे जे बनवतो आपण चपाती तर त्याच्यामध्ये ते टाकतात. पण मला एवढा काही वेळ नसतो सकाळी सकाळी, त्यामुळे मी नाही वापरत ते. बरेचसे जण करतात असं. पण हा जो राहिलेला आहे तर ह्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं आपले स्पायसेस टाकून जिरेपूड वगैरे थोडंसं मिक्स करायचं आणि चपातीमध्ये ते भरून त्याचे पराठे पण बरेचसे जण करतात. ऑनलाईन पण त्याच्या बऱ्याच रेसिपी आहेत, पण मी नाही खेळत बसत, मी ते टाकूनच देते. हे एवढाच ज्यूस करते मी फक्त. तर प्रत्येकाच्या घरामध्ये कॅरेट असतं, बीटरूट असतं, दररोज खाणं नाही होत. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तर स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तर गरजेचंच आहे. त्यामुळं तुम्ही पण हा ज्यूस नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा.
हेल्दी खा. दुपारी सगळं आवरल्यानंतर ना राजला झोपी लावलं आणि संध्याकाळी चाललो होतो ग्राउंडवरती. मग जाता जाता आज राणीला आदिराजच्या मम्माला कॉफी शॉपला जायचा मूड झाला, तर मग तिथून ग्राउंडवर न जाताच गेलो कॉफी शॉपला. आम्ही दोघेजणी आणि आमचे 2 लेकरं. ह्यांना तर लई मज्जा वाटते तिथं जाऊन असं छान छान खायला. आणि घरी पोळी भाजी नको वाटते खायला, इथं न सांगताच ॲटोमॅटिकच खाल्लं जातं. आणि मग ह्यांच्यासाठी फ्रेंच फ्राईज घेतले होते आणि मग काय आम्ही दोघीजणींनी पिझ्झा बर्गर मस्तपैकी ताव मारला त्याच्यावरती आणि लास्टला कॉफी घेतली. चांगलं आहे का? दुसऱ्या दिवशी गुरुवारी काजलताईचं आणि त्यांचा जागरण गोंधळाचा प्रोग्राम होता. सकाळी कॉलेजला गेले, दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी आवरून मग गेलो जागरण गोंधळाला. सगळेजण आलेले होते, सगळ्यांच्या छान गाठीभेटी झाल्या. काही कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र आल्यावर सगळ्यांच्या गाठीभेटी होतात आणि मग गप्पा झाल्या, जेवण वगैरे केलं आणि मग रात्री 11 वाजता घरी आलो. तर असा हा 2 दिवसांचा व्हिडिओ झाला. तर आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.